रोह्यामध्ये रात्रीपासून पावसानं थैमान घातला असून कुंडलिका नदीला रात्रीपासूनच रुद्रावतार धारण करून धोक्याची पातळी ओलांडून वाहतीये। सततच्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी दरड कोसळली तर काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले। रायगड जिल्ह्याच्या रोह्यामध्ये रात्रीपासूनच पावसानं थैमान घातलाय। मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे, तर रोहा नागोठाणे मार्गावर भिसेखंडीत 4-5 ठिकाणी दरड कोसळून वाहतूक बंद आहे। ती हटवण्याचे काम PWD कडून सुरू आहे। कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तळाघर निवी भद्दीत अक्षरशः पाणीच पाणी, ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली। तळाघर वरसे गणेश वस्तीत पाणी शिरल्यामुळे काही वेळ रोहा शहराचा संपर्क तुटला होता। अष्टमी रेल्वे स्टेशन पलीकडे नवीन वसाहतीत अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे। भुवनेश्वर येथील नवरत्न हॉटेलच्या पाठीमागे चैतन्य अपार्टमेंट, प्रियदर्शनी, सत्यम शिवम सुंदरम, सनसिटी गार्डन फेज 1, फेज 2 परमार आदी परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते। काही ठिकाणी सखल भागात 2 ते 3 फूट पाणी शिरले होते। ही स्थिती पाहून तेथील उपसरपंच मनोहर सुर्वे, येथील रहिवासी, वरसे ग्रामपंचायत ग्रामसेवक विजय अहिरे, नंदकुमार तेलंग यांनी विशेष मेहनत घेऊन पाण्याला अडथळा येत असलेल्या भिंतीला होल पाडून पाणी जाण्यास रस्ता मोकळा केला। त्यामुळे परिसरातील पाणी उतरण्यास काही प्रमाणात गती मिळाली। यावेळी राजेश वाघमारे, सतेज सकपाळ, मानकर, जाधव सर, शिंदे आदींनी सहकार्य केले। विशेष करून येथील तरुण कार्यकर्ते, समाजसेवक गौरव सुर्वे यांची उपस्थिती होती। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।